सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आता म्हणजे आज मला सॅटर्डे सुट्टी आहे, सो मी लेट उठली आहे आणि आता जस्ट मी फ्रेश झाले आहे. आता किती वाजले? 11. आणि आताच फ्रेश झाली. आता मी सगळे कामं आवरते. माझे रात्रीचे सगळे कामं पडलेले आहेत आणि आय नो मी बऱ्याच दिवसांनी व्लॉग शूट करते, कारण इतके दिवस मला नाही जमलं काही इश्यूजमुळे. सो मी आता वेळ काढून ठरवलंय की मी व्लॉग बनवणार आहे म्हणून. सो आता मी सगळे कामं करते आणि आज मी एक केकची रेसिपी टाकणार आहे, जी अशी रेसिपी आहे की तुम्ही कुठेही करू शकता विदाऊट मायक्रोवेव्ह. ओके, आणि विदाऊट मैदा. ओके, सो आपण ही रेसिपी बघूया. तुम्ही तोपर्यंत मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. पुढे मी असेच ब्लॉग्स टाकत राहीन छान. आणि प्लीज गाईज सपोर्ट. आय नीड अ गुड सपोर्ट. मोस्ट प्रिटी शाउट आउट टू नाशिककर. माझे बरेच फ्रेंड्स आहेत आणि मेनी वर सजेस्टिंग मी तू व्लॉग कर की यू डू दिस वेल, यू डू दॅट वेल. सो प्लीज मला थोडा सपोर्ट करा. या आपण भेटूया. तर मी पटापट भांडे घासून घेते, कारण मला पटकन काम होतं. मला कालपासून केक खायचा मूड होतो आणि मी बाहेरचं ऑलमोस्ट बेकरी प्रोडक्ट्स खात नाही बाहेरचे. सो मी पटापट कामावरून छानपैकी केक बनवला आणि ती रेसिपी टाकली. मला मोस्ट ऑफ कुकिंग खूप आवडते. मी कुकिंग माझं फेवरेट हॉबी आहे आणि मी ते मी टाईममध्ये स्पेंड करते. आता मी जरा सो गाईज आता फायनली माझा झाडू मारून झाला आहे आणि मी माझा आज मॉर्निंग रुटीन मिस झाला आहे, म्हणजे मी लेट उठली आहे त्याच्यामुळे. सो आता मी आधी सब्जा भिजत टाकणार आहे, कारण मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की बॉडीमध्ये हीट जास्त झाली आहे. सो मी आता ते प्रिपरेशन करते. प्रिपरेशन म्हणजे काही नाही, मला फक्त उचलायचं आणि सब्जा टाकायचा आहे भिजायला, आणि तो 10-5 मिनटं भिजला की लगेच आपण तो सिपरमध्ये टाकून पिऊया. हो, माझे थोडेसे स्किन इश्यूज चालू आहे, सो त्याच्यामुळे मला सब्जा लेणं अनिवार्य आहे. आणि नंतर मी त्याच्यात थोडंसं मी लिंबू पण ॲड करते, सो इट कीप्स युअर स्किन नाईस, राईट. हां, मला आहे ते, मला लहानपणापासून, बट आय एम हॅव्हिंग हेल्दी स्किन. लाईक मला असं खूप पिंपल्स वगैरे येत नाही आहे. शेट, मी स्ट्रॉ पाडून दिला माझा. ओके, तेव्हा दाखवते वेट. अशा प्रकारे मी सब्जा मिक्स केला आहे पाण्यात. मी जरा अजून पाणी घेईल, बट जस्ट तो त्यात मिक्स झाला पाहिजे म्हणून. ते आता आपण अजून पाणी घातलं आहे आणि याला आता आपण रेस्ट करू देऊ छान मिक्स करून. आणि मग नंतर आपण सेपसेपी करून पिऊया दाला. आता मला जायचं आहे खाली कचरा टाकायला. तोपर्यंत मी एक मिनटं, हा कुक्कू आहे माझा. सो मी कुक्कूला आता छान त्याचा बेड म्हणजे माझा आहे बघा. आता माझा छान मी असा काही रूमचा बेड आहे जो मी आज क्लीन केला. सुट्टी असल्यावर मी हे सगळे कामं आवरते, कारण मला रोज म्हणजे मी रोज बदलते बेडशीट्स, बट वॉश नाही करायला मला वेळ भेटत. सो मी ते काढून ठेवते साईडला आणि नंतर मी ते यूज करते. सो आज मी ते कामं आवरले. आता फक्त मशीन लावायची आहे मला. मशीन लावून झाली की, आणि वेट, हा माझा जुजू आहे. मी दमल्यावर अशी चिल करते. मला म्हणतात ना, रिलॅक्स वाटतं मला इथे बसल्यावर की हो मी दमली आहे, माझा दिवस हेक्टिक होता. मी आल्या डान्स क्लासवरून, कॉलेजवरून आल्या ह्याच्यावर येऊन पडतेच म्हणजे पडतेच. भैया अलग ही सुकून है, ये मैं एक्सप्लेन ही नहीं कर पाऊंगी. इतना प्यारा सुकून है. कागज के टुकड़े हैं ये अपने टुकड़े, प्लास्टिक बेकार पड़ी क्यों न पॉलिथीन रखो घर में डस्टबिन. सो आता मी मशीन लावते माझ्या कपड्यांचे. माझे एवढे कपडे पडले धुवायचे. आय स्वेअर, बट थँक गॉड माझ्याकडे मशीन आहे, सो मी ते लावू शकते व्यवस्थित. तर आय डोंट नो, सॅटर्डे इज बीन सो लेझी फॉर मी. मी बरंच लेझी फील करते. आय डोंट नो असं का होतं माझ्यासोबत. I personally love to do my things, my work, like my home वाला वर्क, जे घरातले प्रॉपर काम असतं, बट स्टिल आय फीलिंग लेझी. मला सो पूजा झाली आहे. मी थोडासा सो गाईज माझी पूजा झाली आहे आता. बट मी असं डिसाईड केलं आहे की मी आधी माझं सब्जा जे बाकी होतं प्यायचं ते आता पिन, आय मीन दोन्ही पिन खाईन आणि मग मी केक बनवायला सुरू करेन. तो इतका सोपा आहे गाईज. आय स्वेअर यू गाईज विल लव्ह इट. तुम्ही ट्राय करा ही रेसिपी अँड लेट मी नो व्हॉट यू फील. ओके, मी केकचं सगळं रेडी करते आणि मग आपण भेटूया. बाय बाय गाईज. आता मी हे सगळं केकचं सामान वर काढलं आहे. सो तुम्हाला हे सगळं बघून अंदाज आलाच असेल मी केक कसला बनवते. सो यासाठी मी आधी घेतल्यात, लाईक तुम्हाला हवे तितके. आता मी जास्त चॉकलेट मला आवडतं, सो मी 3 पॅकेट हे घेतले पार्ले बिस्किट्स आणि 2 डार्क फॅन्टसी. हे मी चारही मिक्स करणार आहे. मी घेतलं थोडंसं दही, जे फ्रेश दही आहे इथे आमच्या इथे श्रीराम डेअरी म्हणून इथून मिळतं ते. आणि इथे मी थोडंसं घेतलं कंडेन्स मिल्क. मी अगदी थोडं टाकणार आहे. इनो, मला बेकिंग सोडा आहे माझ्याकडे, बट मी नाही यूज करत.
आणि थोडंसं डार्क चॉकलेट आहे. हे डार्क चॉकलेट नेहमी माझ्या घरात असतं. हे मी आणलं होतं अमूलचं फ्रूट अँड नटवालं. सो हे मी गार्निशिंगला पण यूज करेल आणि एखाद 2 टाकेल. पण हा प्युअर मस्का आहे. मी बटर यूज नाही करत. बटरच येते. सो हा प्युअर मस्का आहे. हा पण इथलाच आमच्या इथे डेरीत भेटतो. आणि आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. सो आता सीन असा आहे, सीन नाही माझा मोठं असं आहे की माझ्याकडे इकडे ओव्हन नाही आहे. सो मी बिना ओव्हनचं केक बनवते. मला आधीपासून सवय. मी लाईक रात्री बेरात्री 2-3ला शूट माझ्या घरी नाशिकला मी अशी केक वगैरे बनवायचे. मला बेकिंग करायला आवडतं. मी आईस केक पण बेक करते. बट आता इतका वेळ नाही मिळत मला. सो तिकडे मी रात्री 2 वाजता उठून हे वाला जे मी आज बनवते हे वाला जो केक आहे तो मी कधीही उठून मी कधीही खाऊ शकते. लाईक इट्स व्हेरी फेवरेट. आता मी सगळे बिस्किट्स एका ह्याच्यात काढून घेते आणि मग मला बारीक करायचं मिक्सीमध्ये छानपैकी. सो ओव्हन नसल्यामुळे आपण हा केक कुकरमध्ये करतोय. कुकरमध्ये छान केक होतो. म्हणजे आजी आणि ते सांगतात आणि ते बारीक नाही झाले थोडेसे. ही चूक मी कायम करते. सो देयर इज नथिंग न्यू फॉर मी. तर मी सगळं असं मला सगळं फास्ट असं वाटतं की नाही ठीक आहे आज माझा यहाँ पे मैंने हर बार जैसा कचरा जो करते हैं हम लोग मैंने कर दिया. ठीक आहे. आय मीन कुक करताना आय मीन बेक करताना इट्स व्हेरी नॉर्मल. हे झालंच पाहिजे. वेट आता मी हाफ करून बिस्किट्स टाकते आणि ते बारीक करते. लाईक मी जरासा पसारा केलेला तो मी आता क्लीन केला आणि ते झालं की मी थोडेसे अजून बिस्किट्स घेतले ते ॲड करून आपण ग्राइंड करून घेऊ. आणि मग आपण नाही माझ्याकडे लुक हे दिस. लाईक मी थोडंसं त्याच्यात दरदर बोलतो ना पण तसं दरदरा ठेवलाय कारण लाईक तो केक खाताना सगळे ते चंक्स येतात ना खायला यम लागतात यम. तर मागचे पण बिस्किट्स करून घेते खायला. फायनली आपले सगळे बिस्किट्स ग्राइंड करून झाले. दिस इज व्हॉट आय लव्ह. दिस इज व्हॉट आय लव्ह. मला हे सगळं अवघड काम वाटतं. आय डोंट नो वाय. लाईक मी घरी असल्यावर कम्फर्टेबल असते कारण माझ्या घरी सगळं हाताखाली असतं. इकडे मला पण असं नाही का अवघड वाटतं की बापरे मला ग्राइंड करायचं आहे. आणि अगदी किरकोळ गोष्टी तरी मला असं वाटतं. बट आय नो त्याचा अंजाम चांगला असणार आहे. चांगल्यापेक्षा तो यम असणार आहे. आणि दॅट्स ऑल. देयर इज नथिंग ब्युटिफुल दॅन हॅव्हिंग अ फेवरेट फूड. देयर इज नो सॅटिस्फॅक्शन in front of tasty desserts and sweets. Like I'm the one who loves sweets. इतने पसंद है but now cause of some issues ये शुगर वाली बकचोदी and all के वजह से मेरे को नहीं खाते साखर मी. ये ना जैसे सगळं हिंदी मित्र मैत्रिणींमध्ये राहून आहे ना जास्तच हिंदी बोलायला लागली. पण नाही मी माझे मूळ नाही सोडू शकत. मी मराठी मुलगी आहे. मराठीच बोलेन. ओके. आणि आता वेट आता सगळ्यात इम्पॉर्टंट जो विषय आहे आपला तो असा आहे आणि तो टेस्टी आहे की आपल्याला सगळं ॲड करायचं एक करून. चला. आणि इथेच मी या ठिकाणी मिक्सरचं भांडं दिलंय फेकून म्हणजेच ठेवून दिलंय यार वॉश करा. चलो ओके. आता मी तुम्हाला हे सांगते मी माझ्या अंदाजे लाईक माझ्या हिशोबाने मी सगळं जरा जरा टाकते जितकं मला आवडतं. सो मी जरासं घेणार आहे बटर म्हणजेच मस्का आपला. हा मस्का इतका इतका म्हणजे इतका भारी लागतो ना भाई. जेव्हा तो आपण बन आणि चहा सोबत खातो भाई साहब जान दे दोगे आप लोग जान. आता मी यात थोडंसं म्हणजे थोडंसं नाही तेलाच्या जागी मी तूप घालणार आहे. तूप इज व्हेरी हेल्दी फॉर युअर हेल्थ. सो मी आता चमच्यावर तूप टाकते मस्त. माझं पर्सनल फेवरेट आहे. हा मला तूप बटर मस्का हे सगळे खूप अशा फेवरेट गोष्टी आहेत. टू मच फेवरेट. पण टाकूया आता जरासं मिल्क मेड. एकदम थोडंसं टाकायचं आपल्याला जस्ट फॉर फ्लेवर. तो टाकते मी थोडासा. सो आता आपले पूर्ण 10 मिनटं कंप्लीट झाले आणि मी आली आहे केक चेक करायला की तो झालाय की नाही. आणि अशा पद्धतीने आपण टूथपिक टाकून बघायचं आहे. आणि तो परफेक्ट झाला आहे बघा. टूथपिकला म्हणजे केक व्यवस्थित झाला आहे. हे बघा इथे क्लिअर दिसतंय. टूथपिक एकदम क्लिअर आहे. ओके. टूथपिकला चिपकला केक तर समजून घ्यायचं केक आपला बेक झाला नाही आहे. आणि इथे माझा केक बेक झाला. सो आता मी गॅस बंद करते आणि दुसरा टाकते. ओके. मजा आ जाएगा जिससे ग्रेटेड चॉकलेट इज माय लव. Just a second. Okay, it's done. बाकीचं उरलेलं काहीच उरलेलं वेस्ट जाऊ द्यायचं. सॉरी मला हॅबिट आहे. और अब बारी है हमारी
आणि हा इतका प्यारा दिसतोय वेट आय शो. आणि हा आपला असा केक रेडी झाला आहे. आता मी तो टेस्ट करणार आहे. नाव इट्स टाइम टू टेस्ट आवर केक, जो खूप प्यारा दिसतोय यार. त्याच्यामध्ये जे चॉकलेट टाकलंय, यम. हा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, त्याची मी लेअर दाखवते. लुक द सॉफ्ट लेअर. मी थांबूच नाही शकत आहे टेस्ट करायला. गाइज, दिस इज रिअल हेवन. लाईक तुम्हाला सुट्टी आहे आणि इफ यू आर स्पेंडिंग युअर डे लाईक दिस इज नथिंग ब्युटिफुल दॅन दिस. चलो, सो तुम्ही प्लीज बनवा हा केक. जेव्हा तुमचा फ्री टाईम असेल तेव्हा बनवा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. ओके, आणि प्लीज लाईक शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. सी यू, बाय बाय.